हाय गाईज, चला आज आपण बनवूयात बोंबील. फ्रेश फ्रेश बोंबील आणलेत बघा. आपण हे धुवून घेऊयात आता. छानपैकी धुवून घ्यायचे स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये. पावसाळ्यामध्ये फ्रेश बोंबील येतात छानपैकी ताजे. हे आपण घेतलेलं आहे कुपा मच्छी. पण चांगल्या पाण्यामध्ये फ्रेश धुवून घेतली. स्वच्छ धुवून घ्यायची चांगली 2 ते 3 पाण्यामध्ये. याला जास्त काटा नसतो. ही चिंच पण चिंच घेतली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, असं जाडसर पाणी करून आपल्याला पहिलं फ्राय साठी काढून घ्यायचं पाणी थोडंसं. आता हे जाडसर पाणी मच्छीवर टाकायचं, ज्या फ्राय करणार आहोत त्याच्यावर, आणि बाकी जे पाणी राहील ते आपल्याला कालवणासाठी ठेवून द्यायचं. असं कालवून घ्यायचं. चिंच रस्सा टाकला. कुपा मच्छीला जेवढी चिंच टाकतो तेवढं आपलं कुपा मच्छी फ्राय छान होते. 1 ते 1.5 चमचा मसाला घेतला आहे. हळद घेतली आहे. धना पावडर घेतली आहे आणि मीठ चवीनुसार. हे आलं लसूण पेस्ट आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. फ्राय करण्यासाठी रवा, तांदळाचं पीठ 2 ते 4 चमचे, हळद, धना पावडर, मसाला आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि त्यातलं जे पाणी होईल ना ते काढून घ्यायचं. थोड्या वेळाने होतं, 5 मिनिट ठेवल्यानंतर पाणी तयार होतं त्याच्यात.
ते पाणी काढून घ्यायचं. ते तुम्ही कालवणाला पण यूज करू शकता. आता आपण मच्छी फ्राय करूया. तेल गरम होऊन द्यायचं. थोडंसं असं तेल गरम झालं वाटलं आपल्याला की त्याच्यामध्ये लसूण टाकायचं, ठेचलेला. असं ठेचलेला लसूण थोडासा टाकायचा. आपण जे रवा तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे सर्व मसाले टाकून त्याच्यामध्ये मच्छी असं मिक्स करून घ्यायचं. हे बोंबील फ्राय आहे. तर आपण अशी पहिली बोंबील फ्राय करून घेऊया. बोंबील फ्राय करताना थोडा रवा टाकायचा नंतर, कारण रव्यामध्ये जर बोंबील फ्राय केले बोंबील फ्राय करताना थोडा रवा टाकायचा नंतर, कारण रव्यामध्ये जर बोंबील फ्राय केले तर ते मस्त कडक होतं. बाजूला करून म्हणजे जास्त बोंबे घालतात फ्राय केले. थोडा वेळ झाल्यानंतर परतवायचे. एक दोन चांगले शिजले गेले पाहिजेत ना, म्हणून परतवायचे. मग ते असे कडक पडतात छानपैकी. हे बघा, आपले बोंबील फ्राय रेडी आहेत खाण्यासाठी. अगदी कुरकुरीत बोंबील फ्राय. आता ही आपण कोपा मच्छी फ्राय करायला टाकली आहे. एक दोनदा परतवून अशी मग काढायची. हे बघा, छान पैकी फ्राय झाली आहे. आता हे आपण काढून घेऊया. आपली कोपा मच्छी फ्राय रेडी आहे खाण्यासाठी.
तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होते. ह्याच्यामध्ये काटाही नसतो, लहान मुलांना सुद्धा खायला चांगली. आता आपण रस्सा बनवूया, कालवण बनवूयात. एक 2 चमचे तेल टाकूयात कालवण्यासाठी. खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे कालवण्यासाठी. ओलं खोबरं आणि कोथिंबीर. लसूण टाकूया आता. तेल जरा गरम झालं की लगेच लसूण टाकून घ्यायचं. थोडासा लसूण लाल झाला थोडंसं परतवायचं. टाकूयात. टाकून लसूण परतवून घेऊया. 2 मिरच्या टाकूया. फोडणीसाठी मिरच्या टाकूया. कालवण छान होतं. टाकूया. बरं, धना पावडर टाकूया. आणि मसाला हा घरगुती मसाला आहे. 2 चमचे घरगुती मसाला टाकूया. थोडंसं पाणी टाकूया कारण मसाला परतायचा. पाणी टाकून मग परतवून घ्यायचं. हे खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे, ओलं खोबरं आणि कोथिंबीर. हा चिंचेचा घोळ आहे जो ठेवलेला होता आपण फ्राय बोंबिलाने कुकरमध्ये टाकलेलं ते पाणी ठेवलेलं, त्यातलं घोळ पाणी करून कालवणामध्ये टाकायचं.